नागार्जुना पब्लिक स्कूल नांदेड. इयत्ता 9वी, विषय मराठी. कविता व्यायामाचे महत्त्व. कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला महत्त्वाचा एक घटक पाहायचा आहे. त्यापूर्वी आपण एक व्हिडिओ क्लिप पाहूया, म्हणजे तुम्हाला तो घटक कोणता आहे हे सहज समजून जाईल. टेंशन स्ट्रेस से तुरंत मिले राहत, लैक ऑफ फोकस की आए बिना आहट. फ्रेश रहो एवरीडे माय फ्रेंड, कंसंट्रेशन का बना रहे ट्रेंड. तो हो जाओ शुरू. बड़ा फायदा होगा, सिर्फ चंद मिनट योगा, बड़ा फायदा होगा. गुड. विद्यार्थ्यांनो, तुम्ही सर्व गुण संपन्न व्हा असं आवाहन कोणी केलेले माहिती आहे? राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी तुम्हाला अभ्यासक्रमाला ही कविता का दिलेली आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल. कारण तुमचं हे वय म्हणजे संपूर्णपणे शारीरिक आणि मानसिक व्यक्तिमत्वाचा विकास होणारा आत्ताचा काळ आहे. त्यामुळे साहजिकच ही कविता तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. व्यायामाचं महत्त्व कशासाठी आहे? व्यायाम केल्यामुळे शरीर आणि मन निकोप राहतं, आणि शरीर आणि मन निकोप राहण्यासाठी आपल्याला व्यायामाची आवश्यकता आहे. व्यायाम केल्यामुळे स्नायू आपले तंदुरुस्त राहतात व रक्ताभिसरणही चांगलं होते आणि आपली प्रकृती म्हणजे तब्येत ही ठणठणीत राहते. शरीर कोणत्याही आजाराला थारा देत नाही आणि आरोग्य आपलं उत्तम राहतं. व्यायाम केल्यामुळे शरीराची अनावश्यक चरबी कमी होते आणि अंगामध्ये तरतरी म्हणजेच उत्साह येतो. त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टीमुळे आपल्यामध्ये स्वावलंबनाची वृत्ती जागृत होते. आणि अशा प्रकारे जर का तर आपण व्यायाम केला तर खरोखरच आपण स्वावलंबीपणे, निर्णय क्षमता, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आपलं घडत असतं. आणि अशा व्यायामाचे अनन्यसाधारण महत्त्व सांगणारी ही कविता म्हणजेच व्यायामाचे महत्त्व हे आपण पाहूया. सर्वात प्रथम आपण पाहूया कवींचा परिचय. कवींचं पूर्ण नाव आहे माणिक बंडोजी ठाकूर. त्यांचा जन्म 1909 सालचा आणि मृत्यू 1968 साली. ते एक संत कवी, समाजसुधारक, अंधश्रद्धा निर्मूलन केलेले आहे. त्याचबरोबर जातीभेद, धर्मभेद यासारख्या विघातक गोष्टींवरती त्यांनी हल्ले चढवलेले दिसून येतात. देशभक्ती, अहिंसा, आत्मसंयम यांचे त्यांनी पाठ हे गावोगावातून गुरुदेव सेवा मंडळे स्थापन करून दिलेलं आहे. या कार्याबद्दल जनतेने त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी दिलेली आहे आणि त्यांचा गौरव केला आहे. त्यांची साहित्य अनुभवसागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी प्रकाशित आहे. शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्वधर्म समभाव याविषयी कळकळीचे आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोच शिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ खेडोपाडी आत्ताही आदराने वाचला जातो. प्रस्तुत कवितेतून कवीने मानवी जीवनातील व्यायामाचे महत्त्व विशद केलेले आहे. चला तर मग आपण पाहूया सर्वात प्रथम कविता व्यायामाचे महत्त्व. मी तुम्हाला कविता प्रथम वाचून दाखवते. व्यायाम आरोग्यदायी मित्र, हे ध्यानी ठेवावे सूत्र. आळस वैरी मानिला सर्वत्र, सर्वतोपरी. व्यायामाविना सात्विक भोजन, तेही मारी विकारी होऊन. व्यायामे होय अग्निदीपन, अन्न पचन सहजची. व्यायामे जडत्व जाई दुरी, व्यायामे अंगे राहे तरतरी.
रक्तव्यवस्था उत्तम शरीरी वाढी विचारी सजीव बन. व्यायामाने सशक्त स्नायू व्यायामे मानव होय दीर्घायू. व्यायामहीन पित्त कफ वायू जर्जर करीते अत्यंत. व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती स्वावलंबनाची प्रवृत्ती. व्यायामे अंगे वाढे स्फूर्ती कार्य करण्याची. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आपण कवितेचं पहिलं चरण पाहूया. व्यायाम आरोग्यदायी मित्र हे ध्यानी ठेवावे सूत्र. आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरी. आता या ठिकाणी आरोग्यदायी म्हणजेच आरोग्य देणारा आणि सूत्र म्हणजेच महत्त्वाचा विचार. तर वैरी म्हणजे शत्रू आणि सर्वतोपरी म्हणजे सर्व प्रकारे. पहिल्या चरणात व्यायामाचं महत्त्व सांगताना राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात की व्यायाम हे आरोग्याचे रक्षण करणारा आरोग्य देणारा आपला मित्र आहे. आणि हे सूत्र म्हणजेच महत्त्वाचा विचार आपण कायम ध्यानात ठेवावा. ध्यानी ठेवणे म्हणजे लक्षात ठेवणे, हे आपण लक्षात ठेवायला हवं. आणि आळस हा सर्वत्र व सर्व प्रकारचा काय आहे तो शत्रू आहे. त्यामुळे साहजिकच त्याला जवळपास थाराही देऊ नका. म्हणजे आपण जितका व्यायाम कराल तितकी आपली प्रकृती चांगली राहील. आणि आपली प्रकृती म्हणजेच आपली तब्येत ही चांगली राहिल्याच्या नंतर आपण कोणत्याही प्रकारचे कार्य आपण करण्यास सज्ज असतो. कारण आपल्यामध्ये उत्साह तरतरी असते. आणि उलट आपण जर का तो व्यायामच केला नाही, आळस करून बसलो. आळस करणे म्हणजे कामाचा कंटाळा करणे, व्यायामाचा कंटाळा करणे. ह्या व्यायामाचा आपण जर का तर कंटाळा करायला लागलो, फक्त खाल्लो आणि बसलो, अशा प्रकारची आपली प्रवृत्ती आपण ठेवली तर खरोखरच तो आळस आपला काय बनून जातो, वैरी बनून जातो. कारण तो आपल्याला आरोग्य प्रदान करणारा नसतो, तो आपला शत्रू बनतो. आणि सर्व प्रकारे तो शत्रू बनतो. सर्व प्रकारे म्हणजे आपल्या कामामध्ये उत्साह येत नाही, आपण आजारी पडतो वगैरे वगैरे. आता आपण दुसरं चरण पाहूया. व्यायामाविना सात्विक भोजन तेही मारी विकारी होऊन. व्यायाम होय अग्निदीपन अन्न पचन सहजची. आता सात्विक म्हणजे काय, सकस आहार. सात्विक म्हणजे सकस आणि भोजन म्हणजे जेवण आहार. आणि विकारी म्हणजे आजारी होणे. आणि अग्निदीपन म्हणजेच आग प्रज्वलित होणे. अन्नपचन सहजची. आता ह्या दुसऱ्या चरणामध्ये कवीला असं म्हणायचं आहे की व्यायामाविना सात्विक भोजन. व्यायाम न करताच जर आपण चांगला आहार घेतला, चांगले जेवण केलोत, अत्यंत स्निग्धयुक्त, प्रोटीन्सयुक्त, व्हिटॅमिन्सयुक्त सर्व काही प्रकारचं भोजन आपण सात्विक पौष्टिक असं भोजन आपण घेतलं, ते सुद्धा काय होतं, आपल्याला शरीराला आपल्या विष बनवून मारते. कारण काय, आपण ती पचवत नाहीत, आपण खातो आणि तसंच आराम करतो. म्हणजे या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारचा व्यायाम वगैरे करत नाही. व्यायाम होय अग्निदीपन अन्नपचन सहजची. आणि आपण व्यायाम जर का तर केला तर आपल्या पोटाला अग्नी प्रज्वलित होतो. म्हणजे अन्न पचण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण होते. सहज आपल्याला अन्न पचतं. थोडक्यात काय, व्यायाम न करता जर आपण चांगला आहार केला, चांगला सात्विक आहार घेतला, जेवलो आपण चांगलं, तर ते विष बनतं. म्हणजेच विकार होतो. आजारी आपण पडायला लागतात, वेगवेगळे आजार आपल्याला निर्माण व्हायला लागतात. आणि व्यायाम केला तर आपल्या पोटातला अग्नी प्रज्वलित होतो आणि आपलं अन्न सहजच काय होतं, पचून जातं. आपण तिसरं चरण पाहूया. व्यायामे जडत्व जाई तुरी व्यायामे अंगी राहे तरतरी. रक्तव्यवस्था उत्तम शरीरी वाढे विचारी सजीवन. आता तिसऱ्या चरणामध्ये जडत्व म्हणजे काय, स्थूलपणा, जाडपणा. आणि तरतरी म्हणजे उत्साह. कवी म्हणतात की व्यायाम केल्याने शरीराचा जडत्व म्हणजे स्थूलपणा, जाडपणा हे काय होतं, सुस्तपणा निघून जातो, दूर होतो. व्यायाम केल्याच्या नंतर आपल्या अंगातील शरीराचा स्थूलपणा, सुस्तपणा काय होतो, निघून जातो.
आणि व्यायाम केल्यामुळे आपल्या अंगात उत्साह संचारतो. त्याचबरोबर शरीर टवटवीत प्रसन्न राहते आणि शरीरातील रक्तवाहिन्या व्यवस्थित प्रकारे काम करतात, म्हणजे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित प्रकारे होतं. बुद्धीचा कस वाढतो. वाढे विचारी सजीवपणा, म्हणजे आपली बुद्धीची कार्यक्षमता आणखी वाढायला लागते. ती समृद्ध होऊन विचारांचा सजीवपणा आपल्यामध्ये काय राहतो, टिकून राहतो. थोडक्यात काय कवीला काय सांगायचं या ठिकाणी, व्यायाम केल्यामुळे शरीराचा स्थूलपणा सुस्तपणा निघून जातो आणि अंगामध्ये उत्साह संचारतो. आपण दिवसभर उत्साही राहतो. शरीर आपलं टवटवीत प्रसन्न राहतं आणि साहजिकच आपण टवटवीत प्रसन्न राहिल्यामुळे आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या ह्या उत्तम प्रकारे कार्य करत असतात आणि त्यामुळे आपल्या बुद्धीचा कस देखील वाढतो, म्हणजे निर्णय क्षमता, त्याचबरोबर सृजनशीलता, अशा प्रकारचे नवीन काहीतरी निर्माण करण्याची क्षमता, असे नवीन नवीन आपल्याला सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये यायला लागतात. त्यामुळे आपली बुद्धी ही समृद्ध होऊन विचारांचा सजीवपणा या ठिकाणी टिकून राहतो. आपण पाहूया पुढचं चरण. व्यायामे स्नायू व्यायामे मानव होय दीर्घायू, व्यायामाहीन पित्त कफ वायू जर्जर करीती अत्यंत, व्यायामाने सशक्त स्नायू. आता स्नायू म्हणजे मसल्स आणि जर्जर करणे म्हणजे हैराण करणे. आता या ठिकाणी व्यायामाने सशक्त स्नायू, कवीला म्हणायचं आहे व्यायाम केल्यामुळे आपले स्नायू हे कसे होतात, बळकट होतात, मजबूत होतात, शक्ती येते, आपल्याला बळ येते, ताकद येते, आपण स्ट्रॉंग बनतो. आणि व्यायाम केल्यामुळे माणसाचे आयुष्य देखील काय होते, वाढते. दीर्घायू म्हणजे जास्तीचे आयुष्य, लांबचे आयुष्य आपले वाढायला लागते, आपण दीर्घायू बनतो, आपण जास्त वर्ष जगतो. आणि व्यायाम केला नाही तर पित्त कफ वायू हे आपल्याला जर्जर करतील, हैराण करतील. व्यायामहीन पित्त कफ वायू, पित्त म्हणजे काय, एक ॲसिडिटीचा प्रकार, आणि कफ म्हणजे छातीत सर्दी जमा होण्याचा आजार, आणि वायू म्हणजे वाताचा विकार म्हणजेच गॅसेसचा विकार, आणि अशा प्रकारे आपल्याला ते कसे करतात, जर्जर करतात. आपल्या प्रवृत्ती पित्त कफ वायू ह्या 3 प्रवृत्तीने आपलं शरीर बनलेलं आहे. आणि जर का आपण कोणत्याही प्रकारचा व्यायाम केलेला नाही आहे आणि साहजिकच आपलं जर का तर शरीर जाड बनायला लागलं तर आपल्या शरीरामध्ये हे 3 विकार वाढायला लागतात आणि साहजिकच ह्या 3 विकारामुळे विविध आजार, विविध व्याधी आपल्याला लागायला सुरुवात होते. पुढच्या चरणामध्ये कवी म्हणतात, व्यायामे वाढे प्रतिकार शक्ती, स्वावलंबनाची प्रवृत्ती, व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती कार्य करण्याची. प्रतिकार म्हणजे विरोध, प्रवृत्ती म्हणजे स्वभाव, आणि स्फूर्ती म्हणजे उत्साह किंवा प्रेरणा. आपण जर का तो व्यायाम केला तर आपल्या शरीरामध्ये प्रतिकार शक्ती वाढते, म्हणजेच आजाराला विरोध करण्याची ताकद, इम्युनिटी पॉवर आपल्यामध्ये निर्माण होते. आणि स्वावलंबनाची वृत्ती आपल्यामध्ये निर्माण होते. स्वावलंबन म्हणजे स्वतःचं कोणतंही काम असो, आपण दुसऱ्यावरती विसंबून न राहता स्वतःची स्वतः कार्य आपण करायला लागतो, त्याला स्वावलंबन असं म्हणतो. त्यामुळेच व्यायामामुळे काय होते, आपल्या अंगामध्ये स्फूर्ती, उत्साह हा वाढत राहतो आणि विविध कार्य करण्याचा जोम आपल्यामध्ये निर्माण होत असतो. म्हणजेच व्यायामाने शरीर कसे होते, प्रतिकारशक्ती वाढत असते व स्वावलंबनाची किंवा प्रवृत्ती आपल्या अंगात बांधली जाते. व्यायामामुळेच अंगातलं काम करण्याचा उत्साह व जोश संचारत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात या ठिकाणी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांना म्हणायचं आहे की व्यायाम हा आपला आरोग्यदायी मित्र आहे आणि ह्या आरोग्यदायी मित्रानं दिलेलं सूत्र हे आपण कायम ध्यानात ठेवायचं आहे.
आपण कधीही आळस करायचं नाही, कारण आळस हा आपला काय आहे, शत्रू आहे. आपण काही जणांना वाटतं व्यायाम नाही केला आणि चांगलं जेवण घेतलं म्हणजे आपण सदृढ बनू. नाही, चांगलं जेवणही आपल्याला पचायला अवघड जातं जेव्हा आपण व्यायाम करणार नाहीत. आणि आपण जर का तर व्यायाम करून चांगलं जेवण जेवलो तर ते अन्न काय होतं, आपल्या पोटातला अग्नी प्रज्वलित होतो आणि आपलं अन्न सहज पचन हे होत असतं. त्याचबरोबर व्यायाम केल्यामुळे शरीराचा स्थूलपणा, सुस्तपणा हा निघून जातो आणि अंगामध्ये उत्साह संचारतो. आपलं शरीर टवटवीत होतं, प्रसन्न आपण राहायला लागतो. आणि आपल्या प्रसन्न राहण्यामुळे साहजिकच आपण सकारात्मक विचार करायला लागतो आणि विचारांचा जिवंतपणा, सजीवनपणा म्हणजेच आपल्या स्वभावातला जिवंतपणा हा टिकून राहत असतो. आणि आपली जी प्रकृती आहे, वात पित्त कफ, ही प्रकृतीसुद्धा काय होते, वाढत नाही. त्यातले दोष, त्रिगुण दोष वाढत नाहीत आणि साहजिकच ते आपल्याला जर्जर करत नाहीत. म्हणूनच आपण काय, ह्या गोष्टीपासून व्यायामामुळे दूर राहू शकतो. आणि व्यायाम शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवते, त्याचबरोबर स्वावलंबनाची वृत्तीसुद्धा आपल्या अंगी बांधते. यामुळेच अंगातला काम करण्याचा उत्साह व जोम हा आपल्याला वाढत असतो. त्यामुळेच विद्यार्थी मित्रांनो, पूर्वी देवासमोर दिवा लागला की शुभं करोती कल्याणम आरोग्य धन संपदा ही प्रार्थना म्हटली जायची. आरोग्य धन संपदा म्हणजेच आरोग्य हेच आपलं काय आहे, धनसंपत्ती आहे. आपलं आरोग्य चांगलं असलं तरच आपण सर्व गोष्टींचा काय करू शकतो, उपभोग घेऊ शकतो, आनंद घेऊ शकतो. धन्यवाद.